भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। तसंच आज राष्ट्रमाता जिजामाता यांना सुद्धा वंदन करतो। आज रांजणगावमध्ये आपण सर्वजण ज्या ताकदीने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मंचकावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेशजी बन, तसेच पूर्वचे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकरजी बकले, मंचकावर उपस्थित असलेले मिलिंद बोर्डे, पी.के. दाभाडे, ॲडव्होकेट संतोषजी लोखंडे, आमचे खिलारीजी, मंचकावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व उमेदवार, या रांजणगावमध्ये ही जी ग्रामपंचायत आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रीमंत जर कोणती ग्रामपंचायत असेल तर ती रांजणगावची ग्रामपंचायत आहे। आणि ह्या ग्रामपंचायतवर नेहमी मांजरी सारखा डोळा ठेवून दूध पिण्यासाठी, मांजर ज्याप्रमाणे दूध पिण्यासाठी डोळा ठेवती त्याप्रमाणे ते आमदार नेहमी या ग्रामपंचायतीवर डोळा ठेवून असतात। मला तुम्हाला सांगायचं आहे, हा जो तुमचा जो निधी येतो त्या निधीच्या माध्यमातून या गावचा विकास झाला पाहिजे। गेले अनेक वर्ष मी बघतोय इथं गावचा विकास झालेला नाही। सारे रस्ते बघितले आपण तर रस्ते सुद्धा या ठिकाणी केलेले नाही। इथं गल्ली बोळामध्ये लाईटचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे। कामगारांना ज्या सुविधा दिल्या पाहिजे त्या कोणत्या सुविधा या ठिकाणी दिल्या जात नाही। आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी एक पॅनल तयार केला, ग्राम विकास पॅनल, आणि ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून विकासाला आम्ही या ठिकाणी महत्व दिलेलं आहे। आजपर्यंत या गावचा विकास झाला नाही। मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी आलो की या गावचा विकास जर करायचा असेल तर तुम्हाला ग्राम विकास पॅनललाच निवडून आणावं लागेल, नाहीतर चोराच्या उलट्या बोंबा नेहमी विकासाच्या नावावर ग्रामपंचायतला लुटण्याचं काम या ठिकाणी प्रशांत बमने केलेलं आहे। गेले 7-8 वर्षापासून आमदार प्रशांत बम आणि यांचे सहकारी ही दरोड्याची टोळी ज्याला मी म्हणतो, या ग्रामपंचायतवर डोळा ठेवून नेहमी दरोडा टाकण्याचं काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मला आजच्या या सभेच्या माध्यमातून विचारायचं आमदाराला की 16 कोटी रुपयाचं काय झालं? 16 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, या ग्रामपंचायत मधला 16 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आपण या ठिकाणी गावाचा विकास न करता फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी केलं। काही जणांनी हॉटेली बांधल्या, काही जणांनी कॉलेज खोलले। आमच्या गोरगरिबाचं मतदान घ्यायचं, आमच्या वंचिताचं मतदान घ्यायचं आणि आमचे स्वतःचे घर भरायचं, ही एकच काम या ठिकाणी असलेलं आहे। म्हणून मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे
इथं बसलेला प्रत्येक उमेदवार तुमच्या मधला तुमच्यासारखा उमेदवार आहे, जो गोरगरिबाला मतदान करणार, गोरगरिबाला मदत करणारा आहे. अरे तुमचं दुःख जाणणारा हा उमेदवार आहे. तुम्हाला जर कोणत्या प्रकारचं दुःख असेल तर तो समजू शकतो. तुमच्यातला माणसातला माणूस उमेदवार म्हणून या ठिकाणी ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की पूर्ण ताकदीनिशी आपण ज्या प्रकारे या ठिकाणी आलात त्या ताकदीने येणाऱ्या 15 तारखेला आपण या रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायत निवडणुकी 2021 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा यांच्या प्रस्थापितांच्या बोकांनी लावून आपला विजय या ठिकाणी करायचा. विजय करण्यासाठी आम्हाला कोणाकडे जायचं नाहीये. विजय करायचा असेल तर तो तुमच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजय दिलेला आहे. आपल्या हातामध्ये विजय आहे. आपण ज्याला मतदान करू त्याचा विजय निश्चित होणार आहे. आणि आपण विचार केला, ज्याला वरती नेलं त्याला खाली पाडण्याची ताकद सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण आता विचार केला पाहिजे. एवढ्या कष्टाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जो मताचा अधिकार दिला, खूप कष्ट बाबासाहेब आंबेडकरांना घ्यावा लागली. आणि जो मताचा अधिकार दिला, आजपर्यंत आम्ही इकडं तिकडं मतदान करत होतो, परंतु या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं. झालेल्या विधानसभेला, झालेल्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी महाराष्ट्रात लढली आणि त्या ठिकाणी लाखो मतदान तुम्ही आम्हाला दिलं. त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. फक्त मतदानच दिलं नाही तर भरभरून यश तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच प्रकारे ही जी ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण ताकदीनं या ठिकाणी मतदान करून या सर्वच्या सर्व उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे. इथल्या कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला 365 दिवस, वर्षाचे 365 दिवस आम्ही लढण्यासाठी तयार आहे. कोणावरही अन्याय झाला, कोणावर अत्याचार झाला, कोणाचंही कोणतं काम असलं, जिल्हाधिकारीकडे काम असलं, पोलीस आयुक्ताकडे काम असलं, तर सगळ्यात आधी अन्याय अत्याचार झाला, इथला गोरगरीबाला त्रास असला, आमच्या भगिनीला जर त्रास असेल तर सगळ्यात आधी जर कोणी येत असेल तर तो फक्त वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता सगळ्यात आधी धावून येतो. आणि मताचा ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस आपण या ठिकाणी विचार करत नाही की 365 दिवस काम करत असताना जो माणूस अहोरात्र काम करतो, तुमच्या आमच्या सुखामध्ये दुःखामध्ये धावून येतो, या अशा माणसाचा आपण आता विचार करणार आहात का नाही? आपण करणार आहे का नाही आमच्या माणसाचा विचार? हात वर करा सगळ्यांचे आणि सांगा की यानंतर या रांजणगाव शेणपुंजीमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी ग्राम विकास पॅनललाच मतदान करू, ही आमची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत. जमलेल्या प्रत्येक माझ्या माता भगिनीला मला विनंती करायची आहे की काही कारणास्तव बाळासाहेब आंबेडकर येऊ शकले नाही, परंतु हे इथं जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी बसले हे सगळे बाळासाहेब आंबेडकरांचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. हा कार्यकर्ता पदाधिकारी त्या ठिकाणी आला म्हणजे बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आला असा समजून घ्या आणि पूर्ण ताकदीनिशी कामाला लावा. लोक फोडण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करत असतील, परंतु आता मला या ठिकाणी चांगलं माहित आहे की मागचे 2 इलेक्शन आम्ही जवळून बघितले. लोकसभेला सुद्धा आपण एक खासदार या ठिकाणी निवडून देण्याचं काम केलं, विधानसभेला प्रचंड असं मतदान तुम्ही सर्वांनी केलं आणि त्याच धर्तीवर रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी मतदान कराल आणि आपल्या उमेदवाराला निवडून आणाल, हीच आपल्या सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. ग्रामविकास पॅनलमध्ये या ठिकाणी मी उमेदवाराचे नाव सांगतो. या ठिकाणी उमेदवार म्हणून अमृतराव गंगाराम डोंगरदिवे
वार्ड क्रमांक 3 यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून यांना प्रचंड मताने आपल्याला निवडून आणायचं आहे। आमच्या दुसऱ्या उमेदवार सुनीता अमृतराव डोंगरदिवे वार्ड क्रमांक 3 यांची निशाणी आहे बॅट समोरचं बटन दाबून यांना प्रचंड मताने आपल्याला निवडून आणायचं आहे। त्याचप्रमाणे सय्यद महमूद अमीर हे वार्ड क्रमांक 4 चे उमेदवार आहे, यांची निशाणी आहे पुस्तकासमोरचं बटन दाबून यांना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। त्यानंतर माया कारभारी भालेराव या एससी महिलामधून उभ्या आहे वार्ड क्रमांक 4 मधून, यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर, यांना सुद्धा प्रचंड मताने आपल्याला निवडून आणायचं आहे। त्यानंतर गीता अंकुश नाजिरे वार्ड क्रमांक 4 यांची निशाणी आहे कपाट, यांना आपल्याला प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणायचं आहे। त्यानंतर दुसरे उमेदवार आहे वार्ड क्रमांक 5 चे विकास उत्तमराव खरात, यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर, यांना सुद्धा प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। आमच्या अनिता बाळासाहेब पोफळे वार्ड क्रमांक 5 यांची निशाणी आहे कपाट, यांना सुद्धा प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। त्यानंतर आमच्या माजी सभापती साखराबाई गंगाधर तोगे वार्ड क्रमांक 6 यांची निशाणी आहे छताचा पंखा, यांना सुद्धा प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। त्यानंतर सुनीता अमृतराव डोंगरदिवे या ओपन महिला वार्ड क्रमांक 6 मधून यांची निशाणी आहे चष्मा, यांना सुद्धा प्रचंड मताने आपल्याला निवडून आणायचं आहे। आणि आमचे शेख नवाजलाल पटेल वार्ड क्रमांक 6 यांची निशाणी आहे फुटबॉल, या फुटबॉल समोरचं बटन दाबून यांना आपण प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। इथं दिलेला प्रत्येक माणूस हा वंचित समाजातला माणूस आहे, जो आजपर्यंत त्यांना कधी उमेदवारी कोणी देण्याचं काम केलं नाही, त्यांना उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी ग्राम विकास पॅनलने केलेलं आहे। आणि म्हणून ज्या लोकांना आजपर्यंत या ठिकाणी उमेदवारी भेटत नव्हत्या, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांमुळे लोकसभा, विधानसभा आणि ग्रामपंचायत मध्ये सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवाऱ्या देऊन या ठिकाणी तुमच्या हक्काचा तुमच्यातला ग्राम विकास पॅनलला प्रचंड मताने निवडून देऊया, एवढा संकल्पना आपण घेऊया। धन्यवाद, जय भीम। धन्यवाद भाऊ, आपण अतिशय सुंदर असं